तर मंडळी, यावर्षी आपण सगळेच उत्सव आणि सण अतिशय सुरक्षितपणे आणि जबाबदारीने साजरे करतोय. आणि तसंही उत्सव किती मोठा आणि भव्यदिव्य केला यापेक्षा तो किती आनंदानं साजरा केला हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी घरी बसून सुरक्षितपणे या नवरात्रीतल्या हास्यजत्रेचा आनंद घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि ही हास्यजत्रा तुम्हाला नवरात्रीचा पुरेपूर आनंद देईल अशी या सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला हमी देते. त्यामुळे घरी राहा, सुरक्षित राहा. आणि मंडळी, ठरल्याप्रमाणे आजच्या आणि उद्याच्या भागातून मिळून 2 सर्वोत्तम विनोदवीरांना आपण सन्मानित करणार आहोत. पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी या गौरवानं. तेव्हा बघूया कोण कमावतोय जास्त लाफ्टर्स. त्यासाठी सुरू करूया हा कॉमेडीचा चॅप्टर. मंडळी, ज्यांच्या मंचावर येण्यानं टेन्शनचं भूत कायमचं दूर पळून जातं अशा अरुण कदमांची, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि गरिबांचा शाहिद कपूर निमिष कुलकर्णी घालून देत आहेत खऱ्या भूताशी भेट. बघूया तिथे काय धमाल घडतीये. शिवाली, काय तुझ्या वॉचमनला चुकून जरी कळलं ना, फटके पडणार आहेत आपल्याला. नको, ऐक ना. नाही करणार. बावळट आहेत ते, त्यांना कोणी गंडवू शकतं. हो, आणि ऐक, जरी कळलं ना तरी मी बोलेन तितकंच बोलायचं, कळलं? अगं पण एवढे कशाला प्रयत्न करायचे? 50-100 देऊन मॅनेज केलं असतं ना पटकन. नाही ऐकणार. का? बावळट असले ना तरी प्रामाणिक आहेत ते. हे खरं आहे. हा, बावळट माणसंच प्रामाणिक असतात की प्रामाणिक माणसंच बावळट असतात? अशीच फिलॉसॉफी जाणणार असेल ना, इकडून घरी जा. चल चल. शिट्टी कुठे वाजवायली? शिट्टी माझ्या श्वासानी वाजली का काय? हे काय बोलले आता? ते म्हणाले शिट्टी माझ्या श्वासोच्छवासाने वाजली का काय. जोड अक्षरांचा प्रॉब्लेम आहे थोडासा. वैशाली, तू शिवाली ना काका, किती वेळा सांगू तुम्हाला. शिवाली फालतूगिरी करो, कान फार फोडून इकडे. ये कोण आहे? कोण? अरे ये कोण आहे? कोण? बस अरे ये दो है ना, ये कोण है? कोण? अरे ये जो तुझ्या बाजूला उभा आहे, ये माणूस कोण है? कोण? अरे ये माणूस तुझ्या बाजूला उभा आहे, तो कोण है? कोण? वसारे आवरा सिनियर नट जीव जाईपर्यंत वेरिएशन तुला देतो न. तुला सेम टोन मध्ये कोण कोण बोलायला जरा पण लाज वाटत नाही. वसारे, हे कोण आहे माणूस? कोण? अरे ह्यो तुझ्या शेजारी आहे, तो कोण आहे माणूस? एक मिनिट काका, मला कोणीच दिसत नाही इथे. कोण आहे इथे? इथे फक्त आपण दोघं, तुम्ही आणि मी. असं काय करतेस वसऱ्या? अरे डोलं फुटलेत का तुझे? ते बघ ना, कोण आहे तो माणूस? कोण? मला कोणीच दिसत नाहीये काका. असं काय करताय? अरे असं काय करतेस तू? असा लुकडा माणूस तुझ्या बाजूला आहे, तो बघ ना. माझ्या बाजूला ना कोणी लुकडा, लंबू, पोंग काढून उभा राहिलेला मुलगा अजिबात नाहीये. कोणीच दिसत नाहीये. अगं तेच बोलतोय वसारे. आता ते तू काय वर्णन केलंस ना, तो सेम टू सेम माणूस तसाच आहे तिकडं. सेम टू सेम. तो बाजूला तुझ्या माझ्या बाजू शेजारी. एक मिनिट काका, तुम्हाला भूत बीत दिसत नाहीये ना? काका, भूत भूत भूत. वसारे, तू भूत, हे तू भूत भीत नाही आहेस ना रे? बरोबर ओळखलं तुम्ही. मी भूत आहे. उडी मारून मारलं.
ही मना बोलली तू भूत आहेस 2 मिनिटासाठी मला वाटलं होतं, पण तू ऍक्टिंग सुरू केलीस ना वसऱ्या वाट लावून टाकली. तू नायच वाटत आहेस भूत वसऱ्या, म्हणजे हायच नाही नायच आहेस तू वसऱ्या भूत. काका कोणाशी बोलताय? असं काय करते वृषाली एक तर मला शिवाली बोला आणि इथे कुणीच नाहीये काका, मला खूप भीती वाटते काका. असं काय करतेस? इकडे आहे बघ ना मला खरंच कोणी दिसत नाही काका. हे वसाऱ्या तू मलाच का दिसतोय? हिला पण थोडा थोडा पुसटचा दिस ना. मस्करी चालू आहे, मस्करी चालू आहे. मी भूत आहे ते असं कोणालाही दिसत नसतं, करोडोंमध्ये एखाद्यालाच दिसतं ते. अरे मग मलाच का वसाऱ्या? मी काय वाकडं केलं तुझं सांगणार रे वसाऱ्या? केलायस काय तू नाही, तुझ्या आजोबांनी केलंय. तू आणि तुझे आजोबा आणि माझे बाबा दोघं बिझनेस पार्टनर होते. तुझ्या आजोबांनी माझ्या बाबांना बिझनेस मध्ये फसवलं, आमचं करोडोंचं नुकसान झालं, आम्ही कर्जबाजारी झालो एका रात्रीत. आणि त्यानंतर माझ्या बाबांनी माझा हात धरला आणि दरीत उडी मारली. त्या दिवसापासून माझा आत्मा भटकतोय सगळीकडे, तुला शोधतोय आणि आज मी तो बदला पूर्ण करणार आहे. पण माझ्या आजोबांचं तर जांभलाचा बिझनेस होता, म्हणजे ते जांभलं विकायची रे वसाऱ्या. ना जांभलं विकायला पार्टनर ठेवला होता त्या. असं काय केलं मी तुझं? मन का तू तारास देतोस? आजोबांची चूक आहे, तू मान का तारास देतोस? तुलाच देणार, कारण बाबांचा बदला पूर्ण केल्याशिवाय माझा आत्मा मुक्त होणार नाहीये. आता मी काय करायचं तूच सांग बाबा. एक काम कर, काय काय आजची रात्र मला या हॉस्टेलमध्ये काढू दे. सर हे कसलं भांडण आहे? अरे भांडणं तुझी आणि माझ्या आजोबाची जायची आहेत ना लफरी. मग तू या हॉस्टेलचं कशाला भांडण काढतोस उचलून? हॉस्टेलनी काय केलंय वसाऱ्या? आणि हे बघ कामाचा भाग म्हणून आहे ना, मी तुला इकडून आत नाही सोडू शकत. मी एकदम सेन्सिटिव्ह माणूस आहे, प्रामाणिक माणूस आहे. इकडे राहा. हा मग ठीक आहे, मरायला तयार हो आता, कारण मी डेंजर भूत आहे. अरे लोक हसत तू हसलंच का सगळं इम्पॅक्ट जातो. परत पहिल्यापासून करायला लय वेळ लागतो रे. नको ना हसू तू. काका हसण्यात घेऊ नका, भूत खूप डेंजर असतात, काय बोलते? काहीही करू शकत. काका भूत तुमच्या शरीरात सुद्धा प्रवेश करू शकतात काका. वसारे तू कशाला त्याला आयडिया देतेस आहेस? अरे घुसला मग. मी जास्त डेंजर भूत आहे. मी तुझ्या शरीरात नाही घुसणार, तुझ्या शरीरातला आत्मा मी माझ्या शरीरात घेणार. वृषाली अरे वसारा काय बोलतोय? काय? माझा आत्मा याच्या शरीरात हे खूप डेंजर असतं काका. मला खूप भीती वाटते मला पण काका. वाटते भीती. ओम ह्रीं क्रीं अरुण कदमम आत्मा नाही, नाही, अजिबात नाही. माझ्या ऐक. शरीरातम कुसुमम. नमस्कार बालांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक अरुण कदम. वसारे म्हणजे माझा आत्मा तुझ्यात घुसला? अरे हो वासाऱ्या, तुझा आत्मा तुझ्यात नाहीच आहे, म्हणजे हायच नाही, म्हणजे नाहीच, हायच नाही, हाय नाही, नाहीच आहे. अरे देवा, काका आता मी काय करू? अरे आता मला कोण ओळखणार? खूप हसायला येतो त्याला तुला. नाही. आता बघ मी काय करतो ते. काय करतोस? अजून डेंजर. आता तुझा अर्धा आत्मा मी तोडणार, हे बाला. तुझा आत्मा अर्धा तोडणार हा. आणि हिच्या शरीरात ए, टाकणार. नको 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 रे नको नको रे, ऐक ना रे, नको रे असं करू. नको ऐक ना असं नको. ओम ह्रीं क्रीं ऐक. अरुण कदमम अर्धाम आत्माम घुसम शिवालीम शरीराम. आवरा.
सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी किंग कॉमेडी स्टार तोर समाजसेवक आरन काका. अरे देवा, 3 अरुण कदम जाईल रे. आता मी काय करू? आता माझ्या बर्थडेला आता 3 केक आणावं लागणार रे. कवरा खर्च होणार. जासला आज समजा इकडे मला देणार नाहीत, पण समजा वाउचर मिळालं तर तिघात वाटून घ्या लागणार रे. अरे देवा, आता मी रे बाबा, मी तुझ्या पाया पडतो रे. माझा आत्मा तुकडं तुकडं करून तो सगळा माझ्या टाक. मी तुझ्या पाया पडतो. पाहिजे तू इकडे 1 महिना राहा. तुझा बदला जो काय आहे तो पूर्ण कर. अख्खा सगळा मुक्त होऊन जा. पण माझा आत्मा दे रे. एकच आहे ना रे मी. ठीक आहे, एकच आहे. ठीक आहे. हा, आता कसा शांत बसलास? आता एक काम करायचं, काय? डोळे बंद कर हा, डोले. आणि 1 ते 5 आकडे मनातल्या मनात मोज. अच्छा. तोपर्यंत मी इथून गायब होईल हा. आणि तुझा आत्मा तुझ्यात परत येईल, कळलं? डोळे बंद कर. करतो ना वसाऱ्या, हो ना. हा. करतो. ए, मनातल्या मनात मोज. छासला, बरं झालं सुटलं याच्यातून. लय मोठ्या मनाचं भूत होतं. मला वाचवला वसाऱ्यानी. छासला, आमच्या आजोबांना पण काय फालतूगिरी करायची गरज होती काय? छास मरो जाऊ दे. छासला, खूप भारी परफॉर्मन्स, खूपच भारी, मस्त. सई, काय मस्त आत्मे आले होते तुमच्या. फार भारी जमलं बरं का दोघांनाही. मस्त. माझी अशी रिक्वेस्ट आहे की या मंचावर तुम्ही तिघांनी एकत्र ती सोलोलुकी प्रेझेंट करा प्लीज. नमस्कार बाळांनो. तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार कॉमेडी किंग थोर समाजसेवक आरन मजा आली. शिवाली मस्त दिसतेस. निमिष तूही मस्त दिसतोस. छान दिसतोस. वा. थँक्यू. मंडळी, असं म्हणतात की माणसानं भविष्याचा अंदाज घेत वर्तमानातले प्लॅन्स आखायला हवेत. आणि म्हणूनच हास्य जत्रेच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी येत आहेत मागाठाणे नरेश, प्रसाद खांडेकर आणि फिल्टरवाड्याचं बच्चन गौरव मोरे. या 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 हळू हळू. पायरी आहे हळू. महाराष्ट्राची हास्य जत्रा. हो. खूप नव्या कोरा विनोदाचा पुन्हा खूप नवा 53वा हंगाम. अरे देवा. 45 वर्षानंतर आलो इकडे. हो. पण अजूनही सगळं तसंच आहे. हो. वा 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 वा, चांगलंय. हा. बरं वाटलं. तू कोण? नवीन इपिका? नाही, मी या शोची अँकर आहे. अच्छा, तू अँकरच होय. तुम्हाला ते निखिल बने माहिती आहेत? आमचा बने. हो. तो बने आज भी दिन बने या एका कमेंटवर ज्याचं करिअर झालं तो. त्याचं काय? त्यांची मी मुलगी आहे. कोणाचा सत्कार करायला बोलवलाय मला इथे? खरं तर नाव सांगितलं तर तुम्ही रागवाल माझ्यावर. गौरव मोरे. काय करेक्ट ओळखलंय तुम्ही. काही नाही ग,
आम्ही खूप घट्ट मित्र आहोत आणि हो. होतो हो. तर फक्त कसं एपिसोड मध्ये फन एलिमेंट म्हणून त्यावेळी आम्ही वापरायचो हो. बाकी काही नाही पण असं मध्येच का त्याचा सत्कार काढलाय कसं झालं माहितीये काका हास्य जत्रा केल्यानंतर गौरव मोरे सर साऊथ इंडस्ट्रीमध्ये गेले तिथे त्यांनी खूप कामं केली खूप नाव कमवलं आता ते सुपरस्टार आहेत बरं. म्हणजे हास्य जत्रेने 40 वर्षानंतर ठरवलं की गौरव मोरे सरांचा आपण सत्कार करायचा बरं. आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी प्रसाद खांडेकर यांच्याहून योग्य व्यक्ती शोधूनही सापडणार नाही म्हणून तुम्हाला बोलवलंय बरोबर आहे बरोबर हो आला वाटतं गौरव मोरे बस मी घेऊन आले त्यांना हॅलो हॅलो गौरव मोरे सर आले त्यांना पाठवून द्या लवकर हा गौरव मोरे हॅलो एव्हरीवन आय एम गौरव मोरे फ्रॉम पाडा. गौऱ्या हा म्हाताऱ्याचं कॅरेक्टर आहे रे हे, कधी नाही त्या म्हाताऱ्याचं कॅरेक्टर मिळालं जरा मेहनत घेतलीस तर बरं वाटेल बरोबर बोलतोयस. हॅलो एव्हरीवन हॅलो एव्हरीवन आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई पाडा. आज जळतोय हा रंगमंच 40 वर्षांपूर्वी त्या कोल्हापूरच्या कॅरेक्टरचा गळा घोटलेला आज म्हाताऱ्याच्या कॅरेक्टरचा गळा घोट हे काय तू सांगतो मला कॅरेक्टर वर्किंग सांगतोय मला तू 40 वर्षापासून तुला म्हातारा करायला सांगितलंय एकच म्हातारा गेली 40 वर्ष करतोय हा कुणाचा बाप मेला हा एकच आवाज काय झालं हा एकच आवाज मी निदान प्रयत्न तरी करतोय. अरे गौऱ्या हा. वेळा किती वर्षांनी भेटला भेटी तर नाही 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 मिठी नाही मारणार मी अरे साऊथचा मोठा सुपरस्टार आहे मी काय तुला मिठी मारू रे ए खांडेकर म्हातारा झालास तू मी अजूनही चार तुझा छोटा श्लोक काय म्हणतोय अरे माझा छोटा श्लोक तू पाहिला तर छोटा होता लय मोठा झाला आता हो काय हा त्याला बघितलं मी टीव्हीवर तो पण अजून स्किटच करतो काय हा तर त्याची आवड करतोय स्किट हा. तर माझा मुलगा श्लोक हा. आणि नम्रताचा मुलगा रुद्रास त्यांची जोडी बनवली हास्य जत्रेत खूप छान लिहितो हो माझा श्लोक खूप छान लिहितो हा. हल्ली तर त्या रुद्रासाठी एक नवीन कॅरेक्टर लिहिलंय लुल्ला नावाचं बोलला मी नाही का नम्रतासाठी लॉ लिहिली होती हा. याने रुद्रासाठी लुल्ला लिहिलंय हा चाललं लिहिला असेल मला माहिती नाही कारण मी तुमचा तो थोकरट कार्यक्रम बघत नाही ना हास्य जत्रा त्याच्यामुळे मी कसा साऊथला डायरेक्ट सुपरस्टार ना तुला सांगतो खांडेकर रजनी अण्णा आणि आपले हे सयाजी शिंदे सरांनंतर सगळ्यात मोठा सुपरस्टार कोण असेल तर मी एकटाच आहे कळलं काय सांगायला तू हा खांडेकर प्रसाद सध्या काय करतो रे गौऱ्या हा. प्रसाद हो हा. अरे सर बोल दादा बोल डायरेक्ट प्रसाद हो तुम्हाला कामाची गरज आहे तुम्ही बोला बाहेर गाड्या तयार आहेत ना रे आज लय लागणार आहेत गाड्या मला माझी पहिली फिल्म साऊथची सुपर डुपर हिट झाली मला फोन आला लगेच मी बोला आ बाया उंट पहाड के नीचे फोन आला मी फोन उचलला मला हॅलो कोण मला बोलले प्रसाद ओक मला कोण मला प्रसाद ओक मुद्दामून 15 मिनिटं ओळखच नाही दाखवली 15 मिनिटांनी परत मी फोन केला हा हॅलो बोला आठवलं प्रसाद ओक ना हा तो छोटा कार्यक्रम हास्य जत्रा तिकडे जज बीच होता आठवलं बरं काय आलं मला म्हणला अरे गौऱ्या माझ्या फिल्ममध्ये लीड म्हणून रोल करशील का गौऱ्या लीड बोलला असेल रे लीड म्हणजे मरू दे बोल तुझा नाही लीड मध्ये का सांग मला बोल मला मला करतो का मी बोलला आता कधी काळी चांगल्या कमेंट दिल्यात आपण करूया एखाद्याला मदत आता माझ्यामुळे त्यांचं करिअर सेट होत आहे तर मी कन्फर्म गाड्या बोलवास तर मी होकार दिला लगेच सेटवरती माझ्या खांद्यावर हात टाकून सगळीकडे सांगत सुटले गौरव मोरे ओळखीचा आहे म्हटलं हात काढ खांद्यावरचं मी म्हटलं प्रसाद ओक तू डिरेक्टर आहेस मग डिरेक्टर वाटण्यासाठी एखादं जॅकेट का नाही घालत
माझ्याकडे बघायला लागलो म्हणे, अरे कळलं काय, इथेच करायचं आणि इथेच हो अरे पण फिल्म केलीस की नाही केली, सुपर डुपर हिट केली मी फिल्म. रोज माझ्या मागे दुसरी फिल्म कर. ए म्हणलं बाबा तुझं करिअर सेट करून दिलंय, आता मला सोडून बाकी कुठल्या आर्टिस्टला घे. मी चाललो साऊथला, दक्षिण मला खूप नाव होतंय रे खांडेकर. गेलो मी तिकडं. पण सध्या काय करतो काय प्रसाद हो, तुम्हा गरिबांना पार्टी दिली की नाही? काय रे आता तो स्वतः मागे लागलाय मला पार्टी द्यायची पण आता कोण जातच नाही. मला विश्वासच नाही तुझ्यावर बोलतात ते. अरे तेच होणार होतं, दुसरं काय. आणि तुमचा तो जवळचा कुठे आहे रे? कोण सनईचा आवाज काढतो अजूनही, दरवाजाचा आवाज काढतो, बेलचा आवाज काढतो. सम्या अरे समीर दादाला आता 48 हंगामापासून जज केलाय. काय सांगतो, हा सगळं तर judge फायनली केलंय. त्याचं स्वप्न पूर्ण झालं. बाय हुक और बाय क्रूक तो जज झाला, म्हणजे तो स्किटच्या वेटाळ्यातून बाहेर आला. अरे नाही मेल्या. काय अरे जज झाला असला तरी आधी एपिसोडच्या आधी त्याला स्किट करायला लावतात, त्याला काय अर्थ? मग जाऊन त्याला जजच्या खुर्चीवर बसवतात. अरे एवढा करण्यापेक्षा त्यांनी सोडून द्यायचं होतं ना. नाही अरे मेला चॅनल वाला फसवलं इतकी वर्ष. कसं काय? तू आमच्या चॅनलचा फेस करून त्याला अडकवून ठेवलं इकडे. तो पण भोळा तो नाही का, सोनी नेटवर्क्सला 25 वर्ष झालेली, तर एक फोटो आलेला, एका साईडला बच्चन साहेब, एका साईडला हा. गेले 35 वर्ष तोच फोटो दाखवून त्याला इमोशनल ब्लॅकमेल करताय. काय म्हणतो? हा बिचारा हा. भोळा, तरी आता त्याला 47 हंगामात कळलं त्याला हे काहीतरी फसवतात बाबा चॅनलवाले. गेलो पाहिजे. तेवढ्यात भालवणकर सर आले, बोले सम्या चाललास तू सोडून. अरे आम्ही त्या चॅनलला तुझा ऍस पण दिलाय, ऍस हा सोनीचा नाही, ऍस हा समीरचा आहे. तेव्हा कुठं तो थांबला. काय सांगतोस खांडेकर? मग भालवणकर सर अजून तिथेच आहेत. पाहिलं का, मर्शी रे गौरव. बाकी सगळ्यांचा एक तरी उल्लेख, भालवणकर सर. बरोबर कळतंय तुला कोणाला रिस्पेक्ट द्यायचा ते. भालवणकर सर अजून सोनीच सांभाळत आहेत. हा. आणि ते येतात का? कोण? ते असे आले की उभे राहतात, इकडे बघतात, पाय हलवतात, इकडे तिकडे बघतात, इंग्लिश बोलतात. अमित फळके. हा फळके पण अजून सोनीमध्येच आहेत आहेत. ना? हो, हो. आणि ते येतात का रे? कोण? ते आपले हे गणेश सागडे. गणेश सागडे. ए, आहेत ते पण अजून इथेच आहेत. मग विचार काय केला? नाही ते वर्क फ्रॉम होम करतात ना, म्हणून कन्फ्युज झालो येत आहेत की नाही ते, म्हणून कळलं नाही. अरे त्या दाद्याला सांगा कोरोना जाऊन 40 वर्ष झाली. अजून पण वर्क फ्रॉम होम करताय. बर ते आहे का सिद्धगुरु? हाय 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 हाय. सगळे तिथेच, फक्त मी एकटा सुपरस्टार, डायरेक्ट साऊथला जाऊन सुपरस्टार. हा खांडेकर तू बोलत राहा, फोनचं काम काय? गौरा अरे उचल रे. अरे नको नको जाऊ दे. अरे गौरा उचल, एवढा कुठे रिस्पेक्ट देतो, उचल उचल. आता रिस्पेक्ट काय नाही. ती म्हातारी फोन करून इरिटेट करते सारखं सारखं मला. कोण म्हातारी? सई तामनकर. अरे परवा तर तिने मला व्हिडिओ कॉल केला होता. हा 4 बार बोलता बोलता तिची कवळीच बाहेर आली. नाही नाही हे सगळं तुझ्या भावाने लिहिलंय. माझ्या खांद्यावर पेन्सिल ठेवून लिहितो सगळं. गाड्या मागवा रे आज. खांडेकर तो दिसत नाही रे कुठं? कोण रे? सफेद बालवाला बुड्डा. कोण? त्याला का असं चालतो बघ बाहेर उभा राहून, असा बोटावरती हात ठेवून. अख्ख्या जगाला सोडलं त्या माणसाने, फक्त मला एकट्याला धरलाय. कॅरेक्टर पण मलाच,
अप्रोचेस पण मलाच, भाषा पण मलाच. मला म्हणतो गौऱ्या कसं आहे ना, ती शब्दांसोबत दोस्ती केली पाहिजे रे, त्यांच्या खांद्यावरती हात ठेवला पाहिजे. कुठं हाय कुठे ते गोस्वामी? या बाहेर कुठं हाय कुठं गोस्वामी? मला सांग फक्त कुठे आहे ते. एवढं मला बोलतात. काय करतायत आता ते डॉक्टरांना कॅरेक्टरायझेशन समजवत आहेत. म्हणजे अरे मागच्या वेळेस जरा ऍडमिट केलं होतं रुटीन चेकअप साठी. हा. डॉक्टर आले, त्यांना बोले बाहेर जा आणि कॅरेक्टर पकडून या डॉक्टरांचं. डॉक्टरांना समजावं लागलं अप्रोच डॉक्टरचं पकडून या. डॉक्टरांनी अप्रोच बदलला. आधी औषधं देणार होते, नंतर इंजेक्शन टोचल्यावर बोलले पहिलाच अप्रोच बरा होता. बघ ते कुठे आहेत? कोण? मिशीवाले बाबू. मोठे सर. मोठे सर. अरे त्यांचं पण काय वेगळं नाही रे चालू. हा. त्यांचे पण तेच. काय? गेल्या महिन्यात रुटीन चेकअप साठी रिपोर्ट काढले. हा. रिपोर्ट सगळे उत्तम. यांना मस्ती. लॅबवाल्यांना फोन करून सांगितलं रिपोर्ट मध्ये काय मजा नाही, रीराईट करून पाठवा. रिपोर्ट मध्ये ग्राफ चढत नाही. अहो आम्ही त्याला समजवतोय सर ईसीजीचा रिपोर्ट आहे, ग्राफ चढत नाही तेच चांगलं, पण माणूस ऐकेल तर खरा ना. रीराईट करत बसायला लावायचं आपलं. अरे खांडेकर, ग्राफवरून आठवलं मला. नम्रता सध्या काय करते रे? ग्राफ आणि नम्रता याचा काय संबंध? संबंध काय नाही, विषय बदला, शब्द सापडत नव्हता म्हणून बोललो. तिचा मी इंटरव्ह्यू बघितला. 75 वर्षाची झाले, अशी चालत होती परवा. अरे लालच. मी तिचा इंटरव्ह्यू बघितला. ती बोलत होती, म्हणते मी अजूनही होप सोडलेले नाहीयेत. कौतुक खूप होत आहे, पण माझ्या कॅलिबरचे रोल मला मिळत नाही. हे कॅलिबरचं सांगते. चुकून किचन मध्ये कुकरची शिट्टी मध्ये जागीच गचकल म्हणते कॅलिबर. काय नाही मिळणार, मला कॉन्फिडन्स आहे नम्रताला रोल मिळणार. हा, असू दे. अरे विशाखाताईला साहित्य रत्न पुरस्कार मिळाला, तिला काय ना मिळणार? विशाखा सुभेदारला साहित्य रत्न. हो काय तिच्या फेसबुक वरच्या सगळ्या पोस्ट एकत्र केल्या आणि अरुण कदमाने प्रकाशित केल्या त्या. पुस्तक पण अरुण कदम प्रकाशक झालाय. काय सांगतो? हो. ज्याला बघू शब्द पाय लावून पडतात ते, ज्यांच्या स्किट मध्ये शब्द असं वाटतंय आता आपण कधीही मरू, ते अरुण कदम प्रकाशक झालेत. त्यांनी आता त्यांची वसारा नावाची एक प्रकाशन संस्था काढली. जे कोणी वाईट लेखक असतात त्यांचं साहित्य जमा करतात, प्रकाशित करतात. त्यांनी दिलाय विशाखाताईला पुरस्कार. तुम्ही हेच करा. आयुष्यभर छोटं छोटं काम केलं आणि तेच करत बसले तुम्ही. अरे नको रे, माज नको करू. काय माझ आहेच, मला त्याच्यावर जगतोय मी, नको सांगू तुम्हाला. पण मला सांग रे, ते प्राजक्ता माळीच अँकरिंग करते का रे? नाही रे, अरे मेला ती झाली म्हातारी. हा. आता कसली करते अँकरिंग? बरोबर. आमची प्राजू कसे कसे फोटो टाकायची ना हा. योगासनं करतानाची, असे असे असे. त्या दिवशी फक्त मांडी घालून बसता आली म्हणून खुश झाले. लगेच एक्साइटेड होऊन अजूनही मी लवचिक असा मांडी घातलेला फक्त फोटो टाकला. मी काय म्हणतो खांडेकर, तो मिमिक्री मॅन बरा आहे का? कोण रे? भूषण कडू. ए म्हातारा झाला असणार तो, पण म्हातारा झाला असणार. काय रे, भूषण कडू आणि पॅडी कांबळे ही देवाची माणसं आहेत. काय सांगतो? कधीच म्हातारी नाही होणार. होय? अजूनही लहान मुलांचे रोल करतात अरे बापरे. आणि टायमिंग अजूनही तेवढं चोख पाळतात. बाबा. परफॉर्म करताना टायमिंग कुठे सोडत नाही हा. आणि कॉल टाइमला टायमिंग कधी पाळत नाही. अजूनही तेवढीच कन्सिस्टन्सी आहे दोघांमध्ये. हो काय? अरे नाही सुधारणार रे, तुम्ही तेच करत बसा. बरं हा, महत्वाचा माणूस राहिला आज, तो प्लॅटोनिक मोरे. प्लॅटोनिक मोरे मुंबईला आहे की चिपळूणला गेला? अरे त्याचं वेगळंच आहे बाबा. काय झालं? तो अजूनही हास्य जत्रा करतोय. अजून पण? हो, त्याने ठरवलंय जोपर्यंत मला पुन्हा गाडगी मिळत नाही मी हास्य जत्रा सोडणार नाही. अरे काय तुम्ही लोक.
आज तुमचं तेच चालू आहे अजून पण म्हणून मी हे तुमचा हास्य जत्रा सोडले आणि साऊथला जाऊन सुपरस्टार झालो. मी तुला सांगत होतो चल माझ्यासोबत तू पण सुपरस्टार होशील ते. हा अरे हा माज बरा नाही हॅलो. सर मी सुब्रमण्यम फिल्म्समधून बोलतोय. यस यस बोला. सर उद्या तुमचं शूटिंग होतं ना, हा तर सर उद्या तुम्ही नका येऊ सर. का? तुमच्या जागी दत्तू मोरेला कास्ट केलंय सर. बाय बाय सर, टेक केअर हॅलो सर. हॅलो. टेक केअर. अरे ऐक तर रे. काय रे गौऱ्या? अरे हास्य जत्रा स्किट संपल्यानंतर जसं चेहरा व्हायचा तसं झालं रे. काय झालं काय? अरे मला फिल्म मधून काढ रे खांडेकर. दत्तू मोरीला घेतलाय. हे होणारच होता गौऱ्या. झाली सुरुवात बघ, दत्तूला हा. घेतलं. सुरुवात झाली. वार्तव आहे ना सगळं शिकवतं गौऱ्या. अरे पण खांडेकर यार. अरे हे होणारच होता आणि याच्यात काहीच चूक नाही रे. हे बघ, सूर्य सुद्धा जसा उगवतो तसा मावळतो. मग आपण कोण आहोत? हा, फक्त सूर्याचं मावळणं जसं विलोभनीय असतं ना, तसं आपलं मावळणं सुद्धा विलोभनीय झालं पाहिजे. काही नाही. अरे सगळ्यांची आता जेवढ्यांची नावं घेतलीस ना, इथे सगळ्यांची करिअर झाली, सगळ्यांना पुरस्कार मिळाले. सगळे आता फक्त आत्मानंदासाठी जगताय. आयुष्यभर जो स्वतःला वेळ द्यायला मिळाला नाही, तो आता स्वतःला सगळेजण वेळ देत आहेत. तू अजूनही लागलायस करिअरच्या मागे. अरे होतं रे गौऱ्या. अरे नवीन पालवी आली आहे म्हटल्यावर जुनी पानं गळून पडणारच. आपण फक्त हा आपल्या कलेचा वृक्ष असाच बहरत ठेवायचा. गौऱ्या गौऱ्या, आता तुझा हा माज बघून ना तुझा सत्कार करायची इच्छाच मिळली अरे माझी. मी नाही, फक्त तू येणार म्हणून एक गिफ्ट आणलेलं. काय सांगतो? ते घेऊन ठेव फक्त तुला. काळजी घे रे भावा. हा कोण आहे का इकडे? हे काय दिलंय मला? खांडेकरनी दिलंय. अयो तेलाची बाटली. इथं पूर्ण अंग थरथरते. तुला घेऊन काय करू मी? आज 40 वर्ष झाली हा माणूस इथे बसलाय, पण याला हँड चकली उद्या आवाज लागतो. अरे वाजव रे. हसून हसून मेलो आम्ही, हसून हसून मेलो. क्या बात है. खरं तर इतके पाणउतार केले आम्हा सगळ्यांचे, तरी देखील आम्ही इतके हसत होतो आणि इतके गोड वाटत होते, कोपरखळ्या वाटत होत्या. खूप मजा आली, खूप आनंद दिलात. हास्यरसिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया त्याआधी गौऱ्या, ऑल द बेस्ट. सई. मी येते तिकडे. आहा. मॅजिकल परफॉर्मन्स होता. मॅजिकल म्हणजे तुम्ही थेट खरंच असं वाटलं की 40 वर्ष उलटली आहेत आणि 40 वर्षाचं चित्र तुम्ही उभं केलं. इट वॉज मॅजिकल. शेवट खूप इंटरेस्टिंग होता, खूप सुंदर होता. एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्रिकालबाधित सत्य, ते तू खूप छान आणि मोजक्या शब्दात मांडलंस. आणि मला खरंच 40 वर्षांनी आवडेल बघेन, म्हणजे माझी कवळी होतीये का दात राहत आहेत तोपर्यंत मला खरंच इंटरेस्ट आहे बघण्यात. पण गौरव, मी तुला नक्की फोन करून त्रास देईन, व्हिडिओ कॉल पण करेन, हे माझं प्रॉमिस आहे आज. भावा मस्त लिहिलं होतंस, तुझं कॅरेक्टर पण अप्रतिम होतं. आणि म्हणजे तुम्ही दोघे जेव्हा परफॉर्म करता काहीतरी जादू क्रिएट करता आणि आज पण ती झाली. आणि ह्या जादूमध्ये खूप जास्त गोडवा होता. प्राजक्ता म्हणाली कोपरखळ्या होत्या, पण त्याच्यात खूप जास्त गोडवा होता. आणि गोडवा आणि कोपरखळ्या यांचं कॉम्बिनेशन खूप लिथल असतं, पण ते तुम्ही किती सुंदर मांडलं. थँक्यू. आणि आपल्या शोला खरंच एवढी वर्ष आपला शो चालू राहू दे अशी माझी प्रार्थना आहे परमेश्वराकडे. तथास्तु. प्रसाद ओ. मी तुमच्याशी बोलायला नाही आलो, बाटली नाही लागली.
याची दिसत राहू देत. अरे दादा अरे ग. गौऱ्या, हा परफॉर्मन्स तुझा अफलातून होणारच होता. कारण 40 वर्षांपूर्वी मी हा ब्लेझर वापरून फेकून दिला होता जो तू आज घातलास. वा वा दादा वा. मला फार एक गंमत वाटते की जेवढे तू स्वतःवरचे अपमान एन्जॉय करतोस तेवढेच समोरच्याला त्यांचे अपमानही पचवायला शिकवतोस. त्याच्यावरही तू त्यांच्याच चेहऱ्यावरनं स्माईल काढतोस. ह्याची एक वेगळीच विलक्षण ताकद आहे तुझ्या अंगात. तुझा रागच येऊ शकत नाही इतका गोडवा आहे तुझ्या सादरीकरणामध्ये. त्यामुळे तू केलेला अपमान हा कधीच बोचरा वाटत नाही, तो हवा हवासा वाटतो. फॅन्टॅस्टिक कॉन्सेप्ट होती, फॅन्टॅस्टिक. नंतर हळूहळू मी इमॅजिन करायला लागलो की काय होईल आपलं 40 वर्षानंतर. ऍब्सोल्युटली. हां. प्रसाद एकच बोलतो, स्वतःचं मावळणं सुद्धा विलोभनीय व्हायला पाहिजे. या वाक्यावरती माझं आयुष्य कुर्बान आहे तुझ्यावर. वा 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 गोस्वामी सरांचं आहे. गोस्वामी सरांचं वाक्य. वा वा वा, क्या वा बात. सर. वा. वा सर. समोर मला लहान तोंडी मोठा घास घेतोय पण मला ते मी रोखू शकत नाही स्वतःला. मला क्षणोक्षणी आत्ता तुझ्यामध्ये पुलंचा भास होतोय प्रसाद. म्हणजे जेवढे आपण पुलंचे व्हिडिओज बघितलेत किंवा त्यांचे फोटोज बघितलेत, आत्ता तुझा वावर साधारण त्यांच्या आसपासचा मला वाटत होता. माहीत नाही, कोणीतरी तुझ्यावर वरदहस्त ठेवून असेल, आहा. कदाचित तेच असतील, आय डोंट नो. वा वा. पण खरंच देवगुरू, आणि 40 काय 50 वर्ष हा शो चालू राहू दे. माणसं बदलतील, पिढ्या बदलतील, पण महाराष्ट्राचं, भारताचं भरभरून प्रेम या शोला अविरत मिळत राहू दे अशीच प्रार्थना करतो. वा वा. बहुत खूप. मंडळी, आपले कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे आपल्या हास्यजत्रेच्या विनोदिनीकडे म्हणजेच सुहास परांजपेकडे आलेत जाब विचारायला. कसला? तुम्हीच बघा. हॅलो, दैनिक इमेजेचं ऑफिस? हो, मी संपादिका सुहास बोलते, बोला. हां 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 नाही, आठवली स्टोरी तुमची. स्टोरी उत्तम आहे तुमची अगदी. डोंट वरी, मी छापते ती. हां हो, उद्याच्या पेपरमध्ये. ओके, बाय. नमस्कार मॅडम, मी जाब विचारायला आलोय. जॉब जाईल तुमचा इथला. सॉरी, मी विनंती करायला आलेलो आहे मॅडम. बोला, काय काम आहे तुमचं? मी दैनिक इमेजेसचा पत्रकार, हा तुम्हाला माहिती आहे? माहिती आहे मला, बोला. म्हणजे मी कोकणचा मोठा प्रतिनिधी, हे पण तुम्हाला माहिती आहे? हो, मग मला पत्रकार म्हणून मान पण द्याल का नाही? म्हणजे काय करायचं मी तुम्हाला मान द्यायचं म्हणजे? 3 महिन्यापासून मी रोज तुम्हाला गावावरनं बातम्या पाठवतोय. हो. हा, तुम्ही एक तरी बातमी छापलोय का हो पेपरामध्ये? मोरे, तुमची बातमी छापली नाही, त्याला काही कारणं आहेत. म्हणजे पर बातमी पैसे लागतात, हाच कारण आहे ना. म्हणून तुम्ही 3 महिन्यात माझी एक बातमी पण छापली नाही. ओ, मी एक पैसा पण कमवलेला नाही हो मॅडम. काय माहितीये? बरं, पहिलं तुम्ही मला एका बातमीला 300 रुपये द्यायचे, बरोबर? मग? नंतर त्याचं 200 केलं, मग डायरेक्ट आलो 75 रुपयावर. आता काय 1.25 रुपयात मी तुम्हाला बातमी देऊ? मोरे, प्रश्न पैशाचा नाहीये, मग त्या लायकीची बातमी हवी ना छापायला. तुम्ही लायकी कोणाची काढता? तुमची काढते, तुमची. माझी लायकी काढू नका मॅडम. बरोबर आहे, हा. तुमची लायकी काढू शकत नाही ना मी, हे? कारण नाहीच आहे तुम्हाला, ती काढणार कुठनं? गप्पा बसा मॅडम, जास्त काय बोलू नका. हा. काय, तुमचं वडील जेव्हा संपादक होतं ना, तेव्हा माझं वडील तुमच्याकडे काम करायचं पत्रकार म्हणून. माहितीये मला. माहितीये म्हणजे आता तुम्ही संपादिका झाल्या, मग? आता मी तुमच्याकडे काम करतो. मग? अहो, केवढी जुनी लव्ह स्टोरी आहे आपली दोघांची. मुळात ही लव्ह स्टोरी नाहीये, मग? फार फार तर घरोबा म्हणू शकाल तुम्ही. म्हणजे तुम्ही थुकरट बातम्या पाठवता, त्या मला छापता येणार नाहीयेत, मी त्या बातम्या छापणार नाहीये, कळलं का तुम्हाला? असं काय करता? केवढ्या ज्वलंत बातम्या मी तुमच्याकडे पाठवल्या, एक तरी बातमी छापली होय काय मला सांगा? कुठली ज्वलंत बातमी तुमची? कुठली म्हणजे? पेडणेकरांच्या बोक्याला 7 पिल्लं झाली, ही ज्वलंत बातमी आहे तुमची? ही बातमी छापू मी पेपरमध्ये? आणि मुळात बोक्याला पिल्लं होतात का मोरे? हो मॅडम, खरं म्हणजे ना मांजरीलाच पिलं झालेली आहे. मग? अहो, पेडणेकरांचा बोका आहे ना, त्याच्यावर सगळ्यांचा डाऊट. तुम्हाला सांगतो, एक दिवस त्यानं संधी साधली
रंग्यात पकडला सगळ्या लोकांनी माहितीये. मग मी तुम्हाला 2 लाईनी खाली लिहून दिल्या होत्या की त्या दोघांची तुम्ही DNA चाचणी करा, असं लोकांचं मत आहे. काय समजलं तर काही नाही, तुम्ही छापलीच नाही ती बातमी. अशा कशा बातम्या छापणार मी मोरे? आणि मुलात कसा आहे मॅडम माहितीये काय, तो बोकाय ना माझ्या ओळखीचा आहे का नाही. बोका तुमच्या ओळखीचा आहे? नाही नाही तसं हो, पेडणेकर ओळखीचा आहे. हा. तर पेडणेकरला मी शब्द दिला होता की बाबा मी बोक्याबद्दल एक दिवस तुझी बातमी छापून आणीन. आणि त्या दिवशी नेमकी संधी गावली म्हणून मी बातमी तुमच्याकडे पाठवलेली आहे का नाही. ती नेमकी छापली नाही तुम्ही, मी काय करू. मुळात तुमच्या कुठल्याही बातम्या मला ऐकायच्या नाहीयेत. तुम्ही मला काही सांगू अहो, नका. मॅडम आणि फोन ऐका, पण करू नका अहो, मला. केवढ्या जीव धोक्यात घालून मी बातम्या आणल्या त्याचं तुम्हाला काही असं नाही. छापा का नाही त्या बातम्या. काय जीव धोक्यात घातलं तुम्ही? म्हणजे त्या समुद्र किनार तुम्ही उभे राहता हा. हा उघडे एवढी चड्डी घालून आणि फोटो पाठवता मला आणि तो फोटो मी छापावा अशी तुमची अपेक्षा आहे का? काय आहे, कोकणचं निसर्ग सौंदर्य समुद्र किनारे दाखवायचं म्हणून मी असलं फोटो पाठवतो का नाही. काय अहो, मग समजलं? समुद्र किनारा दाखवायचा आहे, समुद्र दाखवायचा, मग समुद्राचे फोटो पाठवा ना. त्यात उघडे मोरे एवढी चड्डी घातलेली आजचे हात कशाला तो फोटो पाठवता? दुसरा कुठला पाठवला होता फोटोने? काय लिहून पाठवलं होतं खालती की मोरे पावसामध्ये थुईथुई नाचणारे मोरे. अरे थुईथुई नाचणार असेल तर मोर दाखवा ना, हा बेडूक कशाला हवामध्ये? नाही, काही काही शौकीन लोक आहेत ना, आता असे ही प्रत घेऊन वाचतात का नाही. काही समजले. बरोबर आहे. उघडे मोरे हाफ पॅन्टी मधले चड्डीतले असे बघून पेपरचा खपच वाढणारे, उड्या पडणार आहेत ना लोकांच्या त्याच्यावर. काय बातम्या पाठवतायत? माग एकदा तुम्हाला सनसनीत बातमी पाठवली, छापली काय मला सांगा. कुठली बातमी? ती लॉजची. सदाबहार लॉजवर म्हणजे छापा पडला, हा. तिथं 2 कपल डिंगडोंग करताना सापडले. छापली बातमी, केवढी सनसनाटी बातमी होती ती. डिंगडोंग? हा मग हा काय शब्द आहे तुमचा? काय शब्द म्हणजे. आणि ही कुठली पत्रकारिता आहे तुमची? हो कसा आहे, असा हा साधा शब्द लिहिला ना की लोकांना त्याचा लगेच अर्थ कळतो का काय नाही. कोणाला अर्थ कळत नाही हो मोरे, उगाच काहीतरी हो, सांगत असं काय असणार. म्हणता वाय. आता मी तुम्हाला म्हणतो, ओ मॅडम चला आपण दोघं डिंगडोंग करूया. मोरे कल्ला का नाही अर्थ तुम्हाला, कल्ला का नाही मला सांगा. असं आहे ना, आता काय आहे पत्रकारांनी असा सांकेतिक शब्दकोश वापरला ना की त्या भावना लोकांपर्यंत पोहोचतात. काही समजले. पाहिजे तर आपण असं करूया की ती दोघं अटक मटक खेळत होती. हा शब्द चालेल तुम्हाला. ही बातमी छापली असती तर काय झालं असतं? काय म्हणजे आपला फायदाच फायदा. कसा? हो, केवढा पेपरला खप झाला असं माहितीये. हो. ज्या दिवशी त्यांना पकडलं ना त्या दिवशी मी त्या दोघांचे कपलचं ना नंबर घेतलं. हा, आणि ज्या दिवशी आपण पेपरमध्ये बातमी छापणार होतो त्या दिवशी मी त्यांना फोन करून सांगणार होतो, उद्या सकाळी तुमची पेपरमध्ये बातमी छापून येते, फोटो सकाट. हे पण याने झालं काय असतं? काय म्हणजे हवं, सकाळी उठल्या उठल्या आधी धावत गेलं असतं पेपरच्या स्टॉलवर आणि सगळंच्या सगळं पेपर त्यांनी विकत घेतलं असतं. म्हणजे आपल्या पेपरचा धंदा वाढला असता का नाही मला सांगा. मोरे मला कुठलाही पेपरचा धंदा वाढवायचा नाहीये, तुम्ही प्लीज निघा. अहो ऐका माझं. मला हो, नाही ऐकायचं तुमचं काही. मॅडम मॅडम निघा मॅडम तुम्ही. एक गोष्ट बघता ऐका, एक आयडिया सांगतो ती तरी ऐका. बोला नाही, ही आयडिया तुम्ही ऐकली ना, बघा आपल्या पेपरचा कसा खप होतो बोला पटापट. बोला एकदाच. हे बघा मॅडम, मी काय म्हणतो, मी तुम्हाला आहे ना अशी गच्च मिठी मारतो. काय? मग ना तुम्ही माझ्यावर ना केस टाका आणि पोडगीचा दावा करा माझ्यावर. टाका केस बिंदास. लग्न झाल्यानंतर बायको नवऱ्याकडे पोटगी मागते हो डिवोर्सच्या वेळेला. हो, आपलं लग्न होणारच आहे, अगोदर जी केस टाका नंतर डिवोर्स होणारच आहे ना. बरं. आणि मग काय करतो माहितीये मी, हा. मी पत्रकार परिषद बोलवतो हा. आणि त्याच्यात सांगतो हा. की माझ्यासारखा शुभ्र चरित्राचा माणूस याच्यावर संशय घेणं फार चुकीचं आहे. शुभ्र चरित्राचा? खरं म्हणजे ह्या बाईमुळेच हा सगळा घोटाळा झालेला हा. आहे आणि ह्या बाईने ह्या माणसाला प्रेमात पाडलेला आहे. हा. नंतर काय करूया मॅडम माहिती काय? आपण दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये असं हेडिंग देऊया. कुठलं? की काय झालं त्या संध्याकाळी, हा. संपादिकेच्या ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं. Correct. पत्रकार आणि संपादिका. झालं, ही बातमी झाली. Correct. मग तुम्ही काय काय करायचं, करायचं? तुम्ही यायचं आणि माझी जाहीर माफी मागायची. तुमची हा. पत्रकार परिषद? हा, आणि तिथं तुम्ही असं सरेंडर व्हायचं नाही, सांगायचं हा. काय आहे म्हणजे प्रभाकर मोरेंची तुकतुकीत कांती, त्यांचं राजबिंड रूप बघून मी स्वतः भालले. हो. आणि मीच त्यांना अशी गच्च मिठी मारली. मी तुम्हाला हा. तिसऱ्या दिवशी परत पेपरमध्ये हेडिंग, काय? संपादिका आणि पत्रकार हे लग्न करणार. वा 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 वा. पण मोरे माझ्याकडे म्हणजे ना- ऐका ना पुढे. आणि मग काय आहे माहितीये बघा, हा. म्हणजे बातमी पण छापून हा, आली, हा. आपल्या दोघांचं लग्न पण होणार Correct. आणि आपल्या पेपरचा खप केवढा जोरात होणार तर बघा. मोरे तुम्हाला एक सांगू, माझ्याकडे आणखीन एक मस्त बातमी आहे. नाही काय आहे, आपल्याला कन्यारत्न होईल ना त्याची बातमी जेव्हा होईल तेव्हा छापू का ना, आधी कशाला छापायची. ती बातमी आपण देऊच, पण माझ्याकडे ना आणखीन सनसनाटी बातमी आहे. काय सांगता, सांगा बघू. एका संपादिकेने एका पत्रकाराचा खून केला. काय सांगता भाई, कोण संपादिक आहे कोणती? मी. आणि तो पत्रकार तुम्ही. मोरे निघा इथनं. ऐका हो, मॅडम, ऐका हो, ऐका हो, निघा मॅडम, इथनं. ऐका, ऐका.
झाला परफॉर्मन्स ॲज युजल. सई काय म्हणशील? सुहास, आज खूप दिवसांनी तुला बघून खूप बरं वाटतंय. छान झाला परफॉर्मन्स. मोरे मस्त मजा आली. आज पारसमणी एका वेगळ्या भूमिकेत होते, ते बघून आनंद झाला. एन्जॉय केला परफॉर्मन्स. प्रसादा. तुमच्या दोघांचं ट्युनिंग, तुमच्या दोघांचा गिव्ह अँड टेक खूप जुना आहे. तुमची लव्ह स्टोरी नसली तरी या मंचावरती तुमचा घरोबा आहे आणि तो घरोबा जेव्हा जेव्हा तुम्ही एकत्र परफॉर्म करता तेव्हा दिसतोच. छान मोरे, मजा आली. व्हेरी गुड. मंडळी, आता जाणून घेऊया आजचा भाग आपल्या हास्यरसिकांना कसा वाटलाय. सई. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता कोविडच्या परिस्थितीमुळे आपण सगळे सण खूप जबाबदारीने आपल्याला साजरे करावे लागत आहेत. थोड्या घरी बसल्या साजरे करावे लागत आहेत. पण असं असतानाही मला खात्री आहे की आपण हास्य जत्रेच्या मंचावर हे जे सेलिब्रेशन केलं आहे या सणाचं, हास्याच्या क्षणांचं, ते सगळ्या महाराष्ट्रभर पोचलं असेल. किंबहुना मला असं कळलं आहे की हे सगळ्या भारतभर आणि भारताच्या बाहेर पण पोचतं आहे. कारण आम्हाला खूप मेसेजेस येत आहेत US वरून, आणखीन देशांमधून की तुमचा शो आम्ही बघतो आणि आम्हाला खूप आवडतो आणि खूप छान चाललं आहे. त्यामुळे मला आनंद आहे की हा आनंद आणि हे हास्याचे क्षण आपणच नाही तर सगळ्या महाराष्ट्राच्या बाहेर आणि भारताच्या बाहेर आपण वाटतो आहे, याचा खूप आनंद आणि समाधान आहे. आणि असाच आनंदी आणि समाधानी एपिसोड झाला आजचा. हाऊ स्वीट. प्रसादा. आपलं ठरल्याप्रमाणे आज अशा व्यक्तीबद्दल मी बोलणार आहे. मी मुंबईत आलो 96-97 साली आणि 98च्या सुमारास मला रिप्लेसमेंटची कामं मिळायला लागली. म्हणजे ऑलरेडी एक नट काम करायचा आणि तो नसताना जर प्रयोग करायचे असतील तर ते मला करायला लागायचं. अशा एका नाटकात मी रिप्लेसमेंट करत असताना माझी एका माणसाची ओळख झाली. त्या माणसाबद्दल मला आज बोलायचं आहे. ते माझं 2-3 व्यावसायिक नाटक होतं, पण तोपर्यंत त्याची खूप व्यावसायिक नाटकं झाली होती. त्याचा अनुभव खूप मोठा होता व्यावसायिक नाटकांचा, प्रायोगिक नाटकांचा, पथनाट्यांचा. तो स्वतः नोकरी करायचा आणि नोकरी सांभाळून नाटकातून कामं करायचा. तर त्याचा तो मेंटेनन्स, म्हणजे नोकरीच्या वेळा सांभाळून प्रयोग करणं, दौरे करणं नाटकाचे, तो त्याचा तो मेंटेनन्स बघून मला थक्क व्हायचं. नंतर माझ्या असं लक्षात आलं, मला असं कळलं की तो मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्येच काम करणारा माणूस आहे आणि BMCच्या मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये काम करणारा माणूस आहे. तो म्हणजे आमचा लाडका मित्र अरुण कदम. तिथपासूनचा अरुणचा प्रवास मी लख्ख उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. मला अरुण कायम पूर्णविरामासारखा वाटतो. पूर्णविरामासारखा. वाक्य कितीही मोठं असू दे, जोपर्यंत शेवटी पूर्णविराम लागत नाही तोपर्यंत वाक्याला पूर्णत्व येत नाही. अरुण तसा आहे की जिथे जाईल तिथे एक पूर्णत्व देतो. त्याच्या अनेक भूमिका मी पाहिलेल्या आहेत, सिनेमांमधल्या, नाटकांमधल्या, मालिकांमधल्या. इथे त्याला खूप जवळून अनुभवता आलं आणि खूप वर्षांनी अनुभवता आलं. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की एक माणूस म्हणून त्याचा स्वतःचा मेंटेनन्स आणि एक कलाकार म्हणून त्याचा स्वतःचा मेंटेनन्स हा त्यांनी इतकी वर्ष अबाधित राखलेला आहे आणि इथून पुढची कित्येक वर्ष तो तसाच मेंटेन्ड राहील, माणूस म्हणून पण आणि अभिनेता म्हणून पण, याची मला खात्री वाटते. अरुण, आय लव्ह यू. तुला खूप खूप शुभेच्छा. वा हाऊ स्वीट. खरंच तुमची एनर्जी देखील थक्क करणारी आहे. वी अडॉर यू, वी लव्ह यू. अरुणदा, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तर मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण नवरात्रीची उद्याची रात्र देखील हास्यमय करण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्या रात्री 9 वाजता. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. को पावर्ड बाय पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड.